अतिशय चविष्ट आणि हेल्दी भरपूर असे पौष्टिक अशी ही स्वीट डिश आहे. सो अगदी मुलांसाठी खूप खूप उपयोगाचे आहेत, ज्यामध्ये आता थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा मुलांना आपण जर असा शिरा करून खाऊ घातला, लहान मुलांना सुद्धा तुम्ही हा शिरा करून खाऊ घालू शकतात. यासाठी आपण सर्वप्रथम अर्धी वाटी साधारणतः गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ आपण काही तूप वगैरे न घालताच आपण अगोदर ते छान भाजून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये थोडासा कलर चेंज झाला की मग आपण यामध्ये एक 2 ते 3 चमचे तूप घालायचं. तूप जरा जास्त घालायचं, साजूक तूप. आणि हे छान गव्हाचं पीठ जे आहे ते छान भाजून घ्यायचं. त्यातले गठुळे मोडून घ्यायचे आणि संपूर्ण व्यवस्थित असं छान कलर चेंज होईपर्यंत, अगदी बेसन पीठ जसं भाजतो आपण लाडूचं पीठ जसं भाजतो तसं त्या पद्धतीने हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं संपूर्ण. अगदी पेशन्सचं काम आहे हे. खूप शांततेत पूर्णपणे व्यवस्थित भाजावं लागतं. जर पीठ व्यवस्थित भाजल्या गेलं नाही तर ते कचरट लागतो शिरा. त्यामुळे हे गव्हाचं पीठ छान भाजून घ्यायचं. त्यानंतर काही ठराविक ड्रायफ्रूट्स घातले मी. तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही ड्रायफ्रूट्स यामध्ये यूज करू शकतात. आणि बारीक केलेली वेलची पण मी घातली यामध्ये. आणि त्यानंतर हे छान कलर चेंज झाला आहे, तुम्ही बघू शकतात. असं छान खमंग असं हे गव्हाचं पीठ भाजून झाल्यानंतर इथे आपण थोडंसं अर्धीच वाटी आपण पाणी घालणार आहोत. अगदी खूप पाणी घालायचं नाही, पातळ करायचं नाही, थोडंसंच पाणी घालायचं, अर्धी वाटी. आणि हा जो शिरा आहे तो पूर्ण कंटिन्यू हे जो पीठ आहे हे कंटिन्यू हलवायचे, कारण जेणेकरून खाली लागलं नाही पाहिजे ते. आणि हे कंटिन्यू असं केल्यानंतर असं छान, हे बघा तुम्ही बघू शकतात कसा एकजीव झालेला आहे आणि शिरा किती सुंदर असा मऊसूत झालेला आहे. यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. गूळ अतिशय पौष्टिक असतं शरीरामध्ये. गूळ या दिवसामध्ये थंडीमध्ये आपण जर गूळ घालून असा शिरा छान गव्हाचा मुलांना करून दिला तर खूप पौष्टिक असतो आणि अगदी आवडीने खातात मुलं. सो असा हा गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केलेला शिरा. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अतिशय चविष्ट आणि छान लागतो. तुम्ही इथे दूध पाहिजे तर दूध पण घालू शकतात, पण मी इथे पाणी यूज केलेलं आहे. तुम्ही बघू शकता कसा छान हा मऊसूत असा हा गव्हाच्या पिठाचा शिरा रेडी आहे. सो नक्की ट्राय करून बघा. हा शिरा अगदी सगळेजण आवडीने खातात, लहानपासून मोठेपर्यंत सगळेजणच आवडीने खातात. आणि रव्याचा शिरा खाण्यापेक्षा हा असा गव्हाचा गूळ घालून पौष्टिक असा शिरा केल्याने खूपच छान लागतो. सो नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.